नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक संपलेली आहे. सकारात्मक चर्चा झाल्याची एकंदरीत माहिती मिळते. आमचे मुद्दे ऐकून घेतलेले आहेत, पण संप सुरू राहील आणि संप सुरू असतानाच वाटाघाटी सुरू राहणार असल्याचं कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात येत आहे. अधिक माहिती घेऊया. स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. स्वाती, सगळ्या मुंबईचं लक्ष लागलेलं होतं या बैठकीकडे. काय नेमक्या घडामोडी झाल्यात? 11 वाजता सुरू झालेली बैठक ही 2 तासांनी संपलेली आहे. या बैठकीबाबत अधिकाऱ्यांकडून कुठलीच माहिती कळू शकलेली नाही, कारण कोर्टाच्या अधीन प्रकरण आहे, त्यामुळे त्यांनी सध्या तरी बोलायला टाळलेलं आहे. पण त्यातल्या त्यात शशांक राव जे कृती समितीमधले एक संपकर्ते आहेत, त्यांनी असं म्हटलंय की आमची किमान चर्चा ही सकारात्मक झालेली आहे, वाटाघाटी सुरूच राहतील, पण संप मात्र सुरूच आहे. संपावर कुठलाही तोडगा निघालेला नाहीये. पण किमान जी 4 दिवस चर्चा पूर्णपणे थांबली होती, कोणताही उपाय यातनं निघत नव्हता, तिढा सुटण्याची चिन्ह दिसत नव्हती, तिथे आता मात्र कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय. कारण ही चर्चा सकारात्मक झाल्याचं जर स्वतः युनियन म्हणते किंवा संपकर्ते म्हणतात, तर त्यामुळे हा संप लवकरच संपेल अशी आशा करायला हरकत नाहीये. सध्या तरी या वाटाघाटींचं आणि चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे, पण त्या दृष्टीनं किंवा सकारात्मक दृष्टीने एक पाऊल पडलेलं आहे. अगदी स्वाती, एकीकडे संप सुरू आहे, सकारात्मक चर्चा सुरू जरी असली तरी संप सुद्धा सुरू राहणार आहे. मुंबईकरांना दिलासा मिळण्याबाबत काय माहिती मिळते का? खरं तर आज जर बघितलं तर मुंबईभरामध्ये खाजगी वाहतूक, खाजगी बसेस सुरू आहेत आणि तसंही एक दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या लगेचच रविवार आहे, त्यामुळे आज खरं काय तो मुंबईकरांना त्रास होणार आहे. आणि उद्या जे मुंबईकर बाहेर पडणार आहेत फिरण्यासाठी वगैरे, त्यांना कदाचित त्रास होऊ शकेल जर संप संपला नाही तर. पण कदाचित असं लक्षात येतं की आज ही मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर कोर्टाने असं म्हटलं की सोमवारपर्यंत तुमचा निर्णय कळवा. त्यामुळे काही पॉझिटिव्ह निर्णय घेतायत का, नेमका संप संपवतात का, हे याकडे बघणं, याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाची गोष्ट ठरणार आहे. कारण जसं शशांकराव म्हणाले की सकारात्मक झाली आहे चर्चा. आतापर्यंत शशांक राव यांचं नेहमी निगेटिव्ह उत्तर होतं, पण आता किमान या बैठकीकडे त्यांनी खरं तर ज्या दृष्टीने बघितलंय ते पाहताना त्यांनी सातत्याने त्यांचं असं म्हणणं होतं की मला कोणत्याही पॉलिटिकल लीडर पुढे बैठकीला बसायचं नाही, पण मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये मध्यस्थी करावी. पण किमान ही त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या 3 सचिवांनी जी आता बैठक घेतलेली आहे, त्यामुळे कुठे ना कुठे त्या दृष्टीनं पावलं पडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हणणं आहे बेस्ट कर्मचारी संघटनेचं, त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये किंवा आज दिवसभरामध्ये या सगळ्यावर तोडगा निघावा आणि मुंबईकरांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा. यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. नागपुरातली बातमी आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून सोडून देणाऱ्या स्कूल बसला अचानक आग लागलेली आहे. नागपूर जिल्ह्याच्या वेलतूर जवळच्या चिखली गोन्हा दरम्यान ही घटना घडली आहे. चालक आणि वाहकाच्या सतर्कतेनं सगळ्या विद्यार्थ्यांचे प्राण बचावलेत. बस घटनास्थळी जळून खाक झाली आहे. मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलची ही बस आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रवीण. संदीप, काल 4 वाजता जेव्हा ही बस मुलांना सोडून शाळेतून घरी सोडायला जात होती, तेव्हा शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याची शक्यता आहे. आता ही बस मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूल आहे, नागपूर पासून एक 80 किलोमीटरवर इथे जे गाव आहे वेलतूर चिखली गोरा या ठिकाणची ही घटना आहे. आणि शॉर्ट सर्किट आणि जुनी बस होती ही, जवळपास याचं फिटनेस सर्टिफिकेट होतं की नाही हाही प्रश्न आता तपासला जातोय. पण वेळीच सगळी मुलं, शिक्षक, ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले, त्यामुळे सगळ्यांचे जीव वाचले. पण आता ही जी बस आहे ही पूर्ण अर्धी जळून खाक झाली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पण आता अशा घटना पुन्हा घडू नये, त्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट आणि स्कूल बसेस ज्या आहे त्याची तपासणी होणं आवश्यक आहे, ही मागणी पुढे येऊ लागली आहे. अगदी धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या या सगळ्या स्कूल बस आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता या घटनेमुळे अधोरेखित झालेला आहे. पुण्यामध्ये आज हेल्मेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहराच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे 200च्या वर बाईक स्वार शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर जमले होते. पुण्याचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस आयुक्तांनी रॅलीला मार्गदर्शन केलं. एकीकडे पुण्यामध्ये हेल्मेटच्या विरोधामध्ये सूर निघत असताना अशा तऱ्हेची हेल्मेट जनजागृती रॅली काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये महिला आणि युवतींनी एका बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा जयघोष या बाईक रॅलीवेळी करण्यात आला. मोठ्या संख्येनं
या ठिकाणी शिवप्रेमी जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि महिलांचा सहभाग या रॅलीमध्ये लक्षणीय होता.